नमस्कार बंधू भगिनींनो. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यांवरून मोठा वाद बुलढाण्यातील चिखला काकड या गावी निर्माण झाला आणि परिस्थिती इतकी ताणतणावाची निर्माण झाली. कारण मारहाण झाली, संजीवनीताई वाघ यांचे कपडे फाडण्यात आले. ते सगळं झालं. पण पुन्हा जो मारणारा जो ग्रुप होता, भांडण करणारा किंवा पुतळ्याला हलवतो म्हणणारा जो ग्रुप होता, जो गट होता, तो गट बराचसा बाजूला पांगला गेला, गुन्हे दाखल होऊ लागले म्हणून त्यांनी सांगितलं, की आमचे लोक फरार झाले वगैरे. काहींना पकडलं, काहींवर गुन्हे दाखल केले असतील आणि बरेचसे लोक फरार झाले. फरार झाल्यानंतर ज्याच्यामध्ये तेथील सरपंचाचं नाव होतं, ते सरपंच काही तासानंतर बरेचसे घंटे उलटल्यानंतर ते माध्यमांसमोर आले, सोशल मीडियासमोर आणि त्यांनी आपला एक व्हिडिओ टाकून दिला, की जे काही संजीवनीताई वाघ आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याबद्दल ह्या महिला सांगत आहेत गावातल्या, ते सगळं खोटं आहे. आम्ही काही कपडे वगैरे फाडले नाही. त्यानंतर त्यांनी सगळं ते खोटं स्टोरी वगैरे रचले. आम्ही छत्रपतींना मानणारे आहोत आणि त्यानंतर पुन्हा त्यांनी माध्यमासमोर येऊन सांगितलं आणि लगेच मग दुसऱ्या दिवशी एक सभा घ्यायचं ठरवलं त्यांनी. आता वाद फक्त 2च जात समूहामध्ये झाले, गटामध्ये. ज्या छत्रपतींना म्हणणारे, की हे छत्रपती शिवराय या जातीचे आहेत त्या जातींमध्ये आणि ते आमच्या जातीचे नाहीत म्हणणारी एक जात. अशा 2 जातींमध्ये ते निर्माण झालेली तेढ निर्माण झाली. परंतु जेव्हा जरांगे पाटलांनी सभा घेतली, मग जरांगे पाटलांनी सभा घेतल्यानंतर त्यांच्या पाठीमागे जे काही मराठा बांधव त्या ठिकाणी गेले आणि ती सभा पार पडली. आता जरांगे पाटलांची ती भाषा नॅचरल त्यांची जी सुरुवातीपासूनची भाषा आहे, ती भाषा आहे ती आहे. त्या भाषेमुळे त्यांचं अस्तित्व निर्माण झालं म्हणायला हरकत नाही. कारण त्यांनी तशीच भाषा तिथेही वापरली. कुठेही गेलं तर ते जरांगे पाटील काही स्वतःची भाषा सोडत नाहीत. त्यांनी स्वभाषा वापरली. त्यांनी सांगितलं, की असं जर माया-बहिणींच्या अंगावर तुम्ही हात घालत असाल आणि छत्रपतींचा पुतळा हटवण्याचं काम करत असाल, त्याची विटंबना करण्याचं तुम्ही जर काम कराल, तर आम्हीही सोडणार नाही आणि ते नेहमीच मराठा समुदायाचं पाठबळ, त्यांच्या पाठीमागचं जे आहे ती ताकद दाखवत असतात. ही त्यांच्या कार्याची ओळख आहे. परंतु ज्यांना डोळ्यामध्ये खुपतं, असं संघटन निर्माण होणं, कोणासाठी धावून जाणं, ते दुसऱ्या दिवशी माध्यमांसमोर येतात. जरांगे पाटील जास्त फेमस दिसायले. कालपासून जरांगे पाटील माध्यमांसमोर दिसायले. आम्ही का दिसत नाही? आमच्या अंगाच्या मिरच्या, आमच्या अंगाची लाही, 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 लाही होते आणि कसं का करून होईना इकडून-तिकडून, इकडून-तिकडून सेटिंग लावून माध्यमांना बोलवायचं, माध्यमांच्या समोर यायचं आणि आता आम्ही पण सभा घेऊ. मग सभा घेत असताना ठरवलं मग आता उद्या आपल्याला पण अशी सभा घ्यायची. जशी मराठा समाजाने घेतली, तशी आपली पण सभा झाली पाहिजे. मग आपली झाली पाहिजे ना, मग तिथं 2च गटात हाणामारी झाली ना. आता सांगूनच टाकू, एक झाली वंजारी गटामध्ये आणि दुसरे ते 9-10 घरच होतो म्हणतात आम्ही, ते झाले मराठी समाज. म्हणजे दोघांमध्ये झाला ना मराठा आणि वंजारी. मग मराठा समाज जर तिथं आला, तर दुसऱ्या दिवशी वंजारी समाजालाच घेऊन तिथं येणं, ती सभा करणं अपेक्षित होतं. पण मग कुणाला बोलवतात हे? सकल ओबीसी समाज. आता सहन करायचं नाही. आपल्यावर आता खूप अन्याय झाले. आपण किती दिवस सहन करायचे? हा जरांग्या आपल्याला किती पिढ्यांपासून त्रास देत आहे. ह्या जरांग्याने आपलं वाटोळं केलं. ह्या जरांग्याने आपली वाट लावली. या जरांग्याने आपला नाश केला. या जरांग्याने आपला सत्यानाश केला. आता आपण सोडायचं नाही. आता आपण सोडायचं नाही. आता तुम्ही सकल ओबीसी संघटना इथं या. म्हणजे ओबीसी मध्ये आता किती जाती आला? त्या सगळ्या जातींचे लोक आहेत. का रे बाबा? ओबीसीचे काही सगळे लोक तिथं मारायला हजर होते का? ओबीसीमध्ये कितीतरी जाती म्हणजे 200-400 जाती जरी येत असल्या, तर मग काय त्या सगळ्या जातींनी तुमच्यासाठी गुन्हे अंगावर घ्यायचे आणि तुमच्या सभेला सगळे कामधंदे सोडून यायचं का? मारताना तुम्ही एकच समाज असणार तिथे. मग एकाच समाजाला गुन्हे अंगावर घ्यावे लागतील ना. मग तिथं सगळ्या ओबीसी समाजांना का तुम्ही असे भडकवता? का त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करता भांडणाच्या म्हणजे आता तुम्ही तर केलं ते केलंच कृत्य. अंगावर गुन्हे घेतलेच्या घेतलेच ओढून सगळीकडे तुम्ही स्वतःच पुन्हा दाखवायला बी लागले आणि आता सगळ्या ओबीसींनाही पुन्हा खराब करण्याचं काम तुम्ही करायचं. आता हाच सगळ्यात मोठा
मोठा गुन्हा नाही का? काय केलं बिचाऱ्या सगळ्या ओबीसी इतके काही बांधव इतक्या छोट्या-मोठ्या, लहान ज्या काही ओबीसीमध्ये मोठ्या असतील, काही छोट्या असतील, जे काही जातसमूह येत असतील, काही-काही खूप गरीब कुटुंबातले सुद्धा असतात वगैरे, काही श्रीमंत धनाढ्यही असतात. या सगळ्यांना कामधंदे सोडून तुम्ही तुमच्या पाठीमागे पळायला लावणार. का तर मराठा समाजाचे कसे आले म्हणून. तिथे ते छत्रपती शिवरायांचा विषय आणि विशेष म्हणजे महिलांचे कपडे फाडलेले सगळीकडे दाखवण्यात आलेलं आहे प्रसार माध्यमांनी आणि म्हणून तिथे तरी यावं लागलं. तेही तिथे 4-2च महिला दिसत आहेत. कुणाचा हात मोडला, पाय मोडलेला आहे, सुजलेला पाय एवढा मोठा दिसत आहे. तुम्ही म्हणता आम्ही अंगाला धक्का लावला नाही. एवढा मोठा पाय सुजला म्हणल्यावर काय त्या बाईनं स्वतः एखादा मोठा डोंगरावरचा दगड आणून पायावर मारून घेतला का? एवढी ताकद होते का? तुम्हाला जर म्हणलं तुम्ही फक्त सुई टोचून घ्या, सुईची आणि हातामध्ये, तर तुम्ही घेईल का आपल्या हाताने टोचून? म्हणजे एवढा पाय सुजेपर्यंत एखादी बाई स्वतः अंगावर हाणून घेऊ शकते दगड. जेव्हा तो दुसऱ्याला मारला जातो तेव्हाच तो दगड तेवढा लागतो. स्वतः कितीही मारा, स्वतः मारलेलं लागत नाही. तो पाय मोडू शकत नाही. सरळ-सरळ तिथं दिसतं, की त्या बाईला कोणी दुसऱ्याने मारलेलं आहे. हात मोडलाय एकीचा. एकीनं पाय मोडून घेतल्यावर दुसरी लगेच स्वतः हात मोडून, "वाह, वाह, वाह! तुझा पाय मोडला. आता मी बी माझा हात मोडून घेते. मस्त वाटायलं. तू पाय मोडला, थंडगार वाटायलं ना तुला? हां, आता मला असं थंडगार वाटतंय, मी बी हात मोडून घेते." असं कोणती बाई म्हणू शकते का? लगेच दुसरी हात मोडून घेऊ शकेल का? अरे जेव्हा दुसऱ्यांनी मारल्या जातं तेव्हाच हात मोडला जातो. मग हातही मोडलेला आहे. बरं त्यांनी एका छोट्या लेकराला अपहरण करून लपवण्यात आलं. मग ते काय त्या स्वतःच्या बाईनंच लपवले का? बाई तर तिथं हजर आहे आणि लेकरू अपहरण केलं नेलेलं आहे आणि तो कोण वाघ नावाचा, विनोद वाघ नावाचा एक महात्मा येतो आणि तो सांगतो, की आम्ही असलं काही कृत्य केलंच नाही. अरे छोटं लेकरू स्वतः अपहरण केलेलं आहे तरी तुम्ही इथं रेटून आणि असं सांगत आहे खोटू असून बी रेटून सांगायचं म्हणजे किती कमाल दहशत पसरवण्यासाठी. ठीक आहे. पुन्हा म्हणता की सरपंच स्वतः सांगतो. सरपंच स्वतः काय म्हणतो, की त्या ठिकाणी त्या संजीवनीताई वाघनं स्वतः कपडे फाडले. आम्ही काही ते कपडे फाडले नाही. बोलत-बोलत तोच पुढे जातो. बोलता-बोलता त्याला मागचं विसरलं जातं मी काय बोललो होतो त्याला आठवणच नाही. तिथेच बोलता-बोलता काही सेकंदात तो सरपंच म्हणतो, की ते कपडे आमच्या महिलांनी फाडले, पण पुरुषांनी काही धक्का लावला नाही कपड्यांना. महिलांनी फाडले, मी त्या महिलांचा निषेध करतो. स्वतः तो सरपंच म्हणता, "महिलांनी फाडले, मी त्या महिलांचा निषेध करतो. मी काय अशा गोष्टीचं समर्थन करणारा नाही." स्वतः सरपंच सांगतोय. तोच त्याच ठिकाणी त्याच व्हिडिओमध्ये तो म्हणतो, की ते कपडे संजीवनीताईंनी स्वतः फाडले आणि तोच म्हणतो, की आमच्या महिलांनी फाडले. म्हणजे तिथंच अजून तुम्हाला बोलत असताना तुम्ही सगळे 700-800 लोक जेव्हा तिथं मारायला उपस्थित होता, तेव्हा आधी किमान ठरवायचं तर ते खरी, की नेमकं आपल्याला काय बोलायचंय खोटं म्हणून. खोटं बोलत असताना हे असंच होतं. खोटं तिथंच उघडकीत पडतं आणि म्हणून मारलं ना, एकदा गुन्हा घडला, मारलं, कपडे फाडले तर फाडले. आमच्याकडून घडलं ते. आम्ही नव्हतं करायला पाहिजे. आमच्या रक्तामध्ये क्रोध भरलेला आमचा तो उघड झाला. आम्ही असं नाही करायला पाहिजे, म्हणायला पाहिजे आणि मोकळं व्हायला पाहिजे, पण नाही. खोटं सांगायचे. मग खोटं सांगायला गेल्यानं खोटंच येतं पुन्हा. ते खरं कधीही समोर येत नाही. ते खोट्याला खोटंच समोर येत राहणार. तिथं असं म्हणायला. आता ही सभा बोलवली, मोठाले वक्ते बोलवले. आता वक्ते काय म्हणाले तर त्यांनीच कपडे फाडले ते. मग त्यांना वाटलं कपडे फाडले, तिथल्या तिथं लोकं म्हणायला लागले, तिथल्या तिथं कपडे कसे फाडणार ते? नाही, नाही. मग कसं कसं सांगा कसं? नाही, नाही. त्यांनी घरूनच फाडून आले होते. अंगावरती शाल आहे. घ्या आता. एकदा खोटं बोललं, की पुन्हा किती वेळा अंगावर शाल म्हणजे घरून आले होते फाडून. म्हणजे त्यांनी घरून कपडे फाडले आधी, मग अंगावरती शाल घेतली आणि इकडं आले, की फक्त शाल फेकून दिली. कपडे फाटलेले लगेच दिसले लोकांना. किती वेळेस खोटं. सरपंच एकदा म्हणतं, की आमच्या बायांनी फाडले. नंतर हा वाघ म्हणतो, की त्यांनी अंगावर शेल घेऊन आले, हाताने कपडे फाडलेले होते. म्हणजे किती वेळा खोटं बोलायचे आणि काय पण पुढे इथंच थांबत नाही ते वाघ. ते वाघ पुढं असं म्हणतात, की जरांगे इथे कापायची भाषा करतात. आमचं आयुष्य कापाकापीत गेलं. आम्ही आता 2-3 महिने सोडलं होतं लोकांना कापायचं. म्हटलं कुठेतरी सुधराव. पण आता जरांगे पाटलांनीच आम्हाला आता चेतावणी दिली कापायला बघा. म्हणजे स्वतःचे गुन्हे आता एका अर्थाने हे कबूल करतात हां. आता हे गुन्हे कबूल करत आहेत. काय म्हणत आहेत, आमचं आयुष्य सगळं कापण्यातच गेलं लोकांना.
म्हणजे यांनी जसं संतोष देशमुखांना यांनी केलं ना, तसं करण्यात आयुष्य गेलं हे स्वतः मान्य करत आहेत. मागील गुन्हे पोलिसांना तपास करायची गरज नाही. पोलिसांना मागील रेकॉर्ड पोलीस स्टेशनचं बघायचं ना काम नाही. पोलीस रेकॉर्डवर कोण होतं हे पाहायचं गरज नाही. यांचे वक्ते जर स्वतः सांगत आहेत, तर यांच्या समोर बसलेले श्रोते यांचं सैन्यच असणार ना. यांनी आज एका महिलेनं तिचा पाय मोडलेला दाखवला प्रसार माध्यमांवर, तर अंगाची लाही झाली आणि यांनी मागे काय कृत्य केलेले आहेत हे स्वतः स्टेजवर येऊन सांगत आहे. भाऊ तुम्हाला एवढं तरी वाटायला पाहिजे, तुम्ही बोलत असताना ज्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून तुम्ही लोकांचे पाय आणि हात मोडले, त्या छत्रपती शिवरायांचंच नाव तुम्हाला सुरुवातीला भाषण करताना घ्यावं लागलं. मग का नको होता छत्रपतींचा पुतळा तुम्हाला? अश्वारूढ पाहिजे होता ना, तर अजून एक अश्वारूढ 2 पुतळे असते गावात, एक बिना अश्वारूढ असणारा आणि दुसरा अश्वारूढ असणारा तरी काही हरकत नव्हती. पण ह्यांनी काय म्हणले, की पुतळा पाहिजे, की मग तिथेच म्हणले, की यांनी पुन्हा दुसरी मीटिंग लावली. जर छत्रपतींचा पुतळा लावायचा असेल, तर मग आपण बाजूला गोपीनाथराव मुंडेंचा पुतळा लावू. आता त्यांनी काही विलासराव देशमुखांचा पुतळा लावला होता का, की तुम्हाला शेजारीच गोपीनाथ मुंडेंचा पुतळा लावावा लागत होता? शिवरायांच्या बरोबरीने जर तुम्ही राजकारण्यांची बरोबरी करत असाल, इथे शिवरायांचा फोटो लावला, त्याच्या बाजूला जर आमच्या जातीच्या एखाद्या लीडरचा फोटो असावं म्हणत असाल, तर आता तरी तुम्ही चुकीचं बोललात की नाही हे लक्षात असायला पाहिजे ना. तिथे शिवरायांचा पुतळा आहे, मग इथे आमच्या जातीच्या राजकारण्याचा फोटो असला पाहिजे. अरे का असला पाहिजे जातीच्या राजकारण्यांचा शिवरायांच्या शेजारी? काही गरज नाही. आपल्या जातीचे राजकारणी मोठे झाले, राजकारण केलं, कारखानदार झाले, जमीनदार झाले, सगळ्या धनसंपत्तीचा उपभोग घेतला आणि चालले गेले जगातून. आपल्या सामान्यांसाठी, जनतेसाठी काही नाही केलं. विलासराव देशमुखांचा जर त्यांनी पुतळा तिथं उभारला असता, तर तुम्ही म्हणणं अपेक्षित होतं, की आम्हाला शेजारी गोपीनाथराव मुंडेंचा पुतळा पाहिजे. छत्रपतींचा पुतळा असल्यानंतर त्याच्या शेजारी आमच्या जातीच्या राजकारण्याचा पुतळा असावा हे म्हणण्याची काही जरूरतच नाही. प्रत्येक ठिकाणी तुम्ही गुन्हा, गुन्हा, गुन्हा दाखवत आहात. माता भगिनींच्या हातपाय मोडून पुन्हा त्या काय काय बोलतात त्या महिलांना, या बाईला जर जिल्हा परिषदची सदस्य व्हायचं असेल तर खुशाल हो, कायनू कर, बायनू कर वगैरे वगैरे. ते दूर राहिलं. राजकारण चुलीत घाला तिकडं दोन्ही समाजाचं. तुमच्या ते मराठा समाजाची जरी असेल ती वाघ आणि त्या पक्षाची जरी असेल, पण ते जरी ते पक्षप्रमुख त्यांच्या फोनवर वगैरे बोलले, त्यांनी तर यायला पाहिजे होतं ना मग. त्यांनी बी राजकारण करण्याचा प्रयत्न करतात हे लोक फक्त. त्यांनी जरी पक्षाच्या दृष्टिकोनातून काही केलं असेल, तर तुम्ही जर ते करत असाल तर चुकीचं आहे. कारण की तुम्ही जर जातीवरून जर एखाद्या महात्म्याला ते दुसऱ्या जातीचे आहेत म्हणून त्याचा पुतळा गावामध्ये नाकारत असाल, तर आपल्या इतकं नालायक कोणीच नाही. आणि म्हणून तुम्ही ना छत्रपतींचा पुतळा नाकारण्याआधी एकदा बायकांच्या कुंकाकडे पाहायचं होतं. तुमच्या बायकांना जे सौंदर्य दिसतात कुंकू आणि टिकल्यांचं, ते छत्रपती शिवरायांमुळे आहे. आणि म्हणून तिथे तुम्ही राजकारण्यांचा पुतळा आमचा असला पाहिजे, छत्रपतींचा नसला पाहिजे वगैरे वगैरे भाषा करणं तुम्हाला कधी शोभतं का? तुम्ही जिजाऊंचं नाव घ्यायले भाषणात, का घ्यायले? कारण ती तुमची मजबुरी झाली, मजबुरी. एकीकडे लोकांना कापण्याच्या भाषा करता तुम्ही आणि एकीकडे तुम्हाला छत्रपतींचं आणि आई जिजाऊंचं नाव घ्यावं लागतं. इथे मजबुरी आहे तुमची, ती तुम्हाला घ्यावंच लागेल नाव. मग एकीकडे जातीमध्ये बांधलं तुम्ही छत्रपतींना आणि नाकारायला लागले छत्रपतींचा पुतळा गावात पाहिजे नाही तुम्हाला. आणि मग तुम्हाला भाषणाची सुरुवात करताना छत्रपतींचंच नाव घ्यावं लागायलं. काय एवढी मजबुरी व्हायली मग तुमची? तुमच्या कमरेचे करदुडे आणि बायकांचे कुंक सुरक्षित आहेत आज छत्रपतींमुळे. म्हणून छत्रपतींना बांधू नका तुम्ही मराठा जातीमध्ये फक्त. का म्हणून तुम्ही मराठा समाजाला मराठा समाजाचे म्हणून द्वेष करायला लागले. त्या जातीचा सुद्धा द्वेष करायला लागले. त्या मराठा जातीमध्ये आता छत्रपतींना काही जन्माला येताना माहिती नव्हतं, की मी मराठा जातीमध्ये जन्माला येईन. तुम्हालाही काही जन्माला येताना माहिती नव्हतं, की मी वंजारी जातीमध्येच जन्माला चाललो म्हणून. होतं का? आईच्या पोटामध्ये किमान असताना तरी तुम्हाला माहित होतं का मी कोणत्या जातीच्या आईच्या पोटामध्ये आहे 9 महिने म्हणून? अरे इकडं आल्यानंतर ते पण नाही. जेव्हा तुम्ही कॉलर चावत होते ना दातानं, तेव्हा पण तुम्हाला जात माहिती नव्हती. जेव्हा तुम्ही जरा मोठे झाले, तेव्हा तुम्ही कुणीतरी सांगितलं तुम्हाला आपण या जातीचे आहो म्हणून. जी जात तुम्हाला जन्मातच माहिती नव्हती, ती जात आज भांडणं करण्यासाठी तुम्ही पुढे आणत आहेत. मग तुम्हाला छत्रपती जर नको आहे, तर छत्रपतीचा धर्म पण सोडा, स्वीकारा दुसरा. जा तिकडं कुंकू पुसून कुठं जायचं असेल तर. मग का म्हणून असे भांडणं करता जातीचे म्हणून? ह्या संदेश दिलाय का भारत मातेमध्ये कापण्याची भाषा करता? आम्ही आयुष्यभर कापतच आलो, आमचं आयुष्य गेलं कापण्यात. कुणाला धमकावता तुम्ही? संतोष देशमुखांना कापलं म्हणजे तुमचं आयुष्य कापण्यात गेलं असं म्हणायचंय का तुम्हाला?
महादेव मुंडेंना कापण्यात तुम्ही आता जातीसाठी घेतला, आता मेळावा घेतला तुम्ही का? जरांगे पाटील तिथं आले म्हणून तुम्ही लगेच मेळावा घेतला. एक मेळावा तुम्ही तिथं महादेव मुंडेंसाठी घ्यायचा होता ना, तेव्हा बोलवून सगळ्या ओबीसी समाजाला येली का? एकानं तरी हाक दिली का? सकल ओबीसी समाज या, महादेव भाऊ मुंडेंच्या पत्नीच्या कपाळाचं कुंकू पुसल्या गेलाय. कालच त्या लेकरांना रस्त्यामध्ये, छोट्या लेकरांना धरून मारलं गाडीवरती महादेव मुंडेंच्या. तिथं नाही तुम्हाला जात दिसली, तिथे नाही तुम्हाला ओबीसी समाज दिसला. का नाही घेतला तुम्ही मेळावा? हा प्रश्न आहे ना तुम्हाला. याचे उत्तर आहेत का तुमच्याकडे द्यायला? अशा फक्त दंगली करायच्या की उत्तर आहेत तुमच्याकडे? दंगली उसळायच्या, आमची जात किती श्रेष्ठ म्हणायची, भगवान बाबाचं नाव घ्यायचं, भगवान बाबांना बदनाम करायचं, आणि तुमच्या पाठीशी धावून येणार ते झिपर इचितर प्राणी आहेत सदावरती, इकडून तिकडून इकडून तिकडून. ते कधीच भगवान बाबाचा भक्त नाही, पण ते इकडे भांडणं लावायचे की जय भगवान बाबा म्हणते. दुसऱ्या एखाद्या जातीत भांडणं लावायची, त्या जातीच्या महात्म्याचं नाव घेते एखाद्या. असं ते झिपर इकडून तिकडून आता येणारच ते तुमच्यासाठी धावून. तुमचा वक्ता होऊन येईल. पण मला वाटतं की आता एक सभा तुम्ही महादेव भाऊ मुंडेंसाठी घ्या. कारण तो पण एक जीवच आहे आणि तो पण तुमच्या रक्तातला गेलाय बिचारा, आणि त्याचे लेकरं अनाथावानी पडलेत आणि नुसते अनाथ झाले नाहीत, तर आज त्यांच्या लेकरांना घराच्या बाहेर पाऊल ठेवला तरी धोका आहे. त्यांची पत्नी पण महिला नाही का? मग आज तिच्या जीवाला जर एवढा धोका झालेला आहे, तिच्यासाठी घ्या ना. ह्या तुमच्या महिलांसाठी लगेच मेळावा घेतला आणि ह्या महिला नाहीत का, ह्या महिला नाहीत का, ह्या महिला नाहीत का म्हणले, आमच्या ओबीसी आहे म्हणून आमच्यावर अन्याय केला वगैरे वगैरे. तुम्हाला लगेच ओबीसी मध्ये घेऊ वाटतंय, लगेच ग्रुप करू वाटतंय. जा एक महादेव मुंडेंसाठी घ्या. तिथं का ती बिचारी आली जरांगे पाटलांकडे धावून? यायचं नव्हतं ना त्यानं. कारण तुम्ही नाहीत ना धावून जाणारे. तुम्ही सरळ सांगितलं की आमचं आयुष्य कापण्यातच गेलेलं आहे लोकांना, आणि म्हणून त्या बिचारीला तिथे यावं लागलं. मग तुम्ही म्हणायचं असतं ना, तू कस काय गेली म्हणून जरांगे पाटलांना न्याय मागायला? आम्ही नव्हतो का? तिथं तुमच्या दातखिळी बसली, वरची वरण खालची खाली, हा नाही हू नाही ही नाही. तिथं दादा नाही, ताई नाही, भाऊ नाही, कुणीच नाही. सगळे बसले चिकटपट्ट्या लावून, फेविकॉल लावून, आणि फक्त दहशत पसरवताना धमकावता. महाराष्ट्राला तुम्ही धमकावू पाहतायत का? आम्ही कापाकापीच केलेलं आयुष्य आहे म्हणून. मग कापाकापी करण्यात जर तुमचं आयुष्य गेलंय ना, तर मग एक दिवस पायली भरत असते. निसर्ग हिसाब घेत असतो. तुम्ही कितीही धमक्या द्या. याचा अर्थ मराठा समाजात काय असे कापणारे नाहीत असं नाही, धुतल्या तांदळाचे आहेत सगळे असं नाही. यांनी फार सख्या भावायला सुद्धा कापून खातात हे. पण पण इकडं दुसरीकडं संघटितपणा आत्ता दाखवायला थोडंसं जरांगे पाटलामुळे. आतापर्यंत यांनी बी सख्या बहीण भावाला त्रास देत आलेले लोक आहेत हे पण. म्हणून याचा अर्थ हेच नाही की सगळ्यांनी कापतच जायचं आणि हिंसा वाढवतच जायची. कुठेतरी वारकरी संप्रदायाचा एक आदर्श घ्या. भगव्या पताक्याच्या खाली यारे यारे लहान थोर याती भलते नारी नरे, ही शिकवण जी दिलेली आहे साधू संतांनी, त्या शिकवणीवरती या आणि नंतर पुढचा पाऊल टाका. जय हिंद, जय जिजाऊ, जय शिवराय.